नमस्कार विद्यार्थी शिक्षक मैत्रिणींनो, मी माधुरी शिक्षक भरती विथ माधुरी या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। चला बघूया मग पुढचा प्रश्न। बघा, टीईटी पेपर 2 चा प्रश्न आहे, 2021 मध्ये विचारले गेले। 24 सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? आता 24 सेमी परिमिती दिलेली आहे, मग आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे। चौरसाची परिमिती काय आपल्याकडे फॉर्म्युला? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, बरोबर। आता चौरसाची परिमिती दिली, किती दिली तुम्हाला? 24 बरोबर 4 गुणिले बाजू। आता हा 4 जो इकडे गुणिले तो इकडे जाताना काय होतो? भागिले। मग 24 भागिले 4 बरोबर बाजू। मग 4 1 4, 4 6 24, किती आली तुमची बाजू? 6 सेमी आली। पण आपल्याला बाजू विचारलेली का बाळांनो? सॉरी शिक्षकांनो, नाही। आपल्याला काय विचारलंय? आपल्याला विचारलंय चौरसाच्या कर्णाची लांबी विचारली, बरोबर। मग आता चौरसाच्या कर्णाची लांबीचा फॉर्म्युला काय आहे? चौरसाच्या कर्णाची लांबी बरोबर किती? बाजू गुणिले वर्गमुळात 2। आता बाजू किती आपली? किती आली बाजू? 6 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे काय आलं तुमचं उत्तर? 6 वर्गमुळात 2 सेमी। आहे का बघा बरं ऑप्शन मध्ये? 6 वर्गमुळात 2 हो आहे। ऑप्शन नंबर 2 काय आपला? 6 वर्गमुळात 2 सेमी। आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी। 32 सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? तुम्हाला शोधायचं आहे। तुम्हाला ऑप्शन देत नाहीये, कमेंट्स मध्ये मला उत्तर द्या, ओके। अशाच नवनवीन प्रश्नांसाठी शिक्षक भरती विथ माधुरी या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका। तुमच्या नवीन विद्यार्थी शिक्षक मित्र मैत्रिणींनाही पाठवा। धन्यवाद, थँक्यू।